मुलांमध्ये वाचनाची गोडी कशी लावावी, मुलांनी वाचन करावे यासाठी पालकांनी काय काय केले पाहिजे, या व्हिडिओतून तुम्हाला त्यासाठी नक्कीच उपयुक्त टिप्स मिळतील. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वाचाल तर वाचाल ही उक्ती खरंच बरंच काही सांगून जाते. वाचनाने मन प्रगल्भ होते. आपल्या विचारांना दिशा मिळण्याचे काम वाचनामुळे होत असते. पुस्तके ही आपल्या सुखदुःखातील खरी सोबती आहेत. पण हल्ली TV व मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती मात्र लोप झाली आहे. मुलांचा वेळ शाळा, शिकवणी, खेळ व उरलेला बराचसा वेळ मोबाईल किंवा TV समोर बसूनच जातो. शालेय पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचन करण्याची प्रवृत्ती तर मुलांमध्ये अगदीच कमी झाली आहे. पण हे जे काही झाले आहे त्याला मुलांपेक्षा पालक जास्त जबाबदार नाहीत ना? कारण मुलांमध्ये वाचनाची गोडी प्रेमाने निर्माण करणे, त्याला नवीन, रंजक व ज्ञानवर्धक असे बालसाहित्य उपलब्ध करून देणे, घरात छान छान पुस्तके उपलब्ध करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकांनी देखील पुस्तकांचे वाचन करणे, या सर्व गोष्टी पालकांच्या हाती आहेत. घरातील वातावरण असे असावे की मुलांसमोर पालकांच्या कृतीतून आदर्श पेरले जावेत, उपदेशाने नव्हे. आता मुलांमध्ये वाचनाची गोडी कशी लावावी याबद्दल काही महत्त्वपूर्ण टिप्स मी सांगणार आहे. 1. लहानपणापासूनच मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून पालकांनी प्रयत्नशील राहावे. 2. मुलांना अतिशय उत्तम असे बालसाहित्य उपलब्ध करून द्यावे. ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन अशा जागी मुलांना घेऊन जावे. 3. पुस्तक विकत घेताना मुलाची समज, कुवत, वय व आवड निवड लक्षात घ्यावी. त्याला निवड करू द्यावी. मग ते पुस्तक पालकांनी पाहावे व मग त्याच्या हाती द्यावी. 4. मुलाला नेमके काय वाचायला द्यावे आणि वयाच्या टप्प्यानुसार केव्हा द्यावे हे आईबाबांशिवाय अधिक चांगल्या रीतीने कोणाला कळणार? ज्ञान, विरंगुळा व आनंद देणारी पुस्तके मुले वाचत गेल्यास त्याचा विकास उत्कृष्ट होतो. 5. बालसाहित्य म्हणजे फक्त गाणी, गोष्टीतून मनोरंजन एवढाच संकुचित अर्थ नाही बरं का. तर बालसाहित्य म्हणजे बालपणाला समृद्ध करणारी जादू आहे. 6. ऐतिहासिक, धार्मिक, सामान्य ज्ञान, गप्पा गोष्टी, कथा, विनोद, विज्ञानाच्या करामती, छंदांची जोपासना अशा विविध विषयात बालसाहित्य उपलब्ध आहे. 7. भाषा, विचार आणि मन अधिकाधिक समृद्ध करण्याचा अवांतर वाचन हा सर्वात सोपा उपाय आहे. 8. वाचनाबाबत सक्ती करायची नाही तर गोडी निर्माण करायची आहे. प्रथम निखळ मनोरंजन करणारी पुस्तके द्यावीत. रटाळ पुस्तके नको. त्यांना आवडत नसतील ती पुस्तके न देता आवडतात अशी पुस्तके द्यावी. 9. पुस्तक नीट वापरावे, फाडू नये. या साध्या गोष्टींसाठी कडक शब्दात सूचना देऊ नये. 10. खूप कडक नियम करू नयेत. ती लहान मुले आहेत. थोडेफार चुकले तरी प्रेमाने समजावून सांगावे. घरात छोटी पुस्तकांची लायब्ररी असावी. विभागवार पुस्तके त्यात ठेवलेली असावीत. 12. तुमच्या शहराच्या वाचनालयाचे तुम्ही सभासद व्हावे. तेथे जाऊन पुस्तके आणावीत. मुलांना बरोबर न्यावे. 13. रोजचे वर्तमानपत्र मुलांनी वाचावे. त्यातील अमुक एक त्याने वाचलेच पाहिजे अशी सक्ती पालकांनी मुलांना करू नये. 14. चिंटू वाचण्यासाठी जरी तुमचा मिंटू पेपर हातात घेत असेल तरी ती छानशी सुरुवातच आहे ना. हळूहळू तो वर्तमानपत्रातल्या इतर बातम्यांकडेही वळेल. 15. तुम्हाला त्याचा उत्साह वाढवायचा आहे हे विसरू नका. बालसाहित्याचा प्रचार पालकांनी करावा. वाढदिवस, अतिथी भेट अशा प्रसंगी भेटवस्तू म्हणून सुंदर पुस्तकांची निवड करावी. अशा प्रकारे आपण मुलांना वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके उपलब्ध करून देऊ शकतो. त्यांच्या मध्ये वाचनाची गोडी लावू शकतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.